पाकिस्तानी क्रिकेट टीम आशिया चषकातून बाहेर पडणार। पाकिस्तान आज यूएई सोबत मॅच खेळणार नाही। पाकिस्तानी खेळाडूंना हॉटेलमध्ये थांबण्यास सांगितल्याची माहिती। पाकिस्तानी मीडिया जिओ न्यूजचा दावा। जळगावमध्ये पोलिसांनी मोर्चेकरी शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश नाकारल्याने बच्चू कडू आक्रमक। गेट तोडत बच्चू कडू यांनी जिल्हाधिकाऱ्यांचं दालन गाठलं। केळी पिकांचे भाव आणि कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकरी झाले आक्रमक। मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते बीड अहिल्यानगर रेल्वे सेवेचा शुभारंभ। भूमिपूजनानंतर 40 वर्षांनंतर बीडमध्ये रेल्वे धावली। प्रीतमताईंच्या नावाशिवाय बीड रेल्वे पूर्ण होऊ शकत नाही। नांगरणी कुणी केली, पेरणी कुणी केली आणि कापणीच्या वेळी बजरंग आप्पा आले। पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणे यांना टोला। रेल्वेसाठी खासदार झाल्यापासून सालगड्यासारखं काम केलं। आतापर्यंत 16 बैठका घेतल्या। रेल्वे मंत्र्यांना भेटून काम मार्गी लावलं। खासदार बजरंग सोनवणे यांचं पंकजा मुंडे यांना प्रत्युत्तर। दादरमधील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर अज्ञातांनी रंग फेकल्यानंतर ठाकरेंची शिवसेना आक्रमक। कार्यकर्त्यांकडून मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याची स्वच्छता। पोलिसांकडून अज्ञाताविरोधात कलम 298 अंतर्गत गुन्हा दाखल। त्रिभाषा धोरणासंदर्भातली समिती 5 डिसेंबरपर्यंत अहवाल करणार सादर। समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची भेट घेणार। समितीकडून मुंबई, पुणे, संभाजीनगर, सोलापूरसह 8 ठिकाणी लोकांचं मत जाणून घेतलं जाणार। बंजारा समाजाच्या शिष्टमंडळानं छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। हैदराबाद गॅझेटनुसार एसटी प्रवर्गातून आरक्षण द्या, बंजारा समाजाचं मुख्यमंत्र्यांना निवेदन। लोढा ग्रुपचे माजी संचालक राजेंद्र लोढा यांना अटक। 85 कोटींच्या फसवणूक प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेची कारवाई। मंगलप्रभात लोढा यांचे पुत्र अभिषेक लोढा यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप। 23 सप्टेंबरपर्यंत राजेंद्र लोढा यांना कोठडी। सोलापूर जिल्ह्यातील कोळेगाव धरण ओव्हरफ्लो। सीना नदीकाठच्या वाकाव गावाला पाण्याचा पूर्ण वेढा। केवळ उंदरगावसह 10 गावांचा संपर्क तुटला।